नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे मात्र भयानक चिडलेले असतात आणि एजे वारंवार हात उचलत असतात आणि त्या दाखवून देत असतात की विक्रांतला की तू जी केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. एजेंना भयानक राग आलेला असतो आणि लीला मात्र एजेंना सावरण्याचा प्रयत्न करत असते, एजेंना समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि लीला म्हणत असते की एजे खरंच शांत व्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. काहीही झालं तरी या लोकांच्या नादी लागून काही उपयोग नाही आहे. आणि मग लीलाला एजे म्हणत असतात की हो मी जातोय, मी विश्वरूप बरोबर मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. तेव्हा लीला म्हणत असते नाही एजे मीही तुमच्याबरोबर येईल. पण एजे ऐकायलाच तयार नसतात. एजे म्हणत असतात की लीला तू इथं थांबणं गरजेचं आहे, तू इथे थांब, तू तिकडे येऊ नकोस. काहीही झालं तरी तू तिकडे, इथं तुझी गरज आहे. पण लीला म्हणत असते की आजी मी इथं कसं थांबू, एजेंटची जी अवस्था झालेली आहे ती इतकी भयानक झालेली आहे, मला ते सहनच होत नाही असं तिचं म्हणणं असतं. तेवढ्यात पोलीस तिथं पोहोचलेले असतात आणि मग इकडे पोलिसांना एजे सांगतात की आत्ताच्या आत्ता याला घेऊन जावा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे, तो त्या पोलीस स्टेशनमधून सुटला नाही पाहिजे असे एजे बोलतात. आणि त्या क्षणी एजे लीलाला विचारू लागतात की लीला मला आत्ता एका प्रश्नाचं उत्तर दे, तू तर मंगळसूत्र आणायला घरी गेलेली होतीस पण तुला तिकडे यश कुठे सापडला आणि तू यशला घेऊन कशी आलेली आहे. तेव्हा लीला म्हणत असते की एजे आत्ता ते गरजेचं नाही. पण एजे म्हणत असतात की मला आत्ताच्या आत्ता ह्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत, मला आत्ताच्या आत्ता सगळं सांग की काय झालेलं आहे असं एजेंना एजेंनी विचारल्यानंतर लीलाला सांगावं भाग पडतं. लीला म्हणत असते की एजे मी गेले होते पण अचानक काही लोक माझ्या मागं लागली आणि माझ्यावरती गोळी चालवायला लागली आणि मग मी आणि ड्रायव्हरने कसा बसा स्वतःचा जीव वाचवला. आणि त्याचबरोबर इकडे या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा मात्र इकडे विक्रांतला घेऊन आता पोलीस निघालेले असतात आणि विक्रांत जोरात ओरडतो थांबा, मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा एजे म्हणतात आता काय सांगायचं राहिलेलं आहे तुझं, म्हणजे अजून काय बाकी आहे सांगायचं तुला असे एजे त्याला विचारू लागतात. तो म्हणत असतो की ऐकून तरी घ्या, हे सगळं करण्यामागं तुमच्या घरातली एक व्यक्ती आहे, हे सगळं मी एकट्याने केलेलं नाही, मला हे कोणीतरी करायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मी हे सगळं केलेलं आहे. तेव्हा एजे म्हणतात काय, आणि त्या क्षणी आजी म्हणतात की बाजूला विक्रांत, आता तुझ्यावर कुठल्याही गोष्टीचं खापर आलेलं आहे, ते खापर आमच्यावर फोडून आमच्या घरातल्यांना बदनाम करू नकोस, कारण आमच्या घरातली कोणतीच व्यक्ती अशी करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा विक्रांत म्हणत असतो की तुमच्या घरातल्या व्यक्ती फुटलेल्या आहेत, तुमचं कुटुंब फुटलेलं आहे आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही. हे सगळं तुमच्या घरातल्या व्यक्तीमुळे झालेलं आहे आणि ज्या व्यक्तीनं हे सगळं केलेलं आहे त्याचं नाव ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरके. आणि त्याचवेळी किशोर आणि दुर्गा दोघेही तिथं उभे असतात आणि किशोर आणि दुर्गा यांना तो हात करून सांगत असतो की यांनी केलंय. आणि त्या क्षणी दुर्गा घाबरते, किशोर घाबरतो, कारण त्या दोघांनीही विक्रांतचीच मदत घेतलेली असते आणि ते दोघंही हादरलेले असतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय झालं, आता आपलं नाव याने सांगितलेलं आहे, आपण अडकलेलो आहोत. पण तेवढ्यावर विक्रांत थांबत नाही, तर तो स्पष्टपणे नाव सांगू लागतो. तो सांगू लागतो की हे सगळं मला दुर्गा मॅडमनी करायला सांगितलेलं होतं. आणि सरस्वती मात्र रडत असते, कारण तिच्या भावाला पोलीस घेऊन चाललेले असतात आणि विक्रांतने आता सगळ्यांच्या समोर दुर्गाचं नाव सांगितलेलं असतं. विक्रांतने किशोरचं नाव सांगितलेलं नसतं, यामध्ये दुर्गाला अडकवलेलं असतं. आणि आता किशोर मात्र शांत झालेला असतो, कारण त्याला जी भीती वाटत असते, जर एजेला आपलं नाव कळलं तर आपण पूर्णपणे बर्बाद होणार, ही भीती त्याच्या मनात असते आणि ती खरी ठरणार असते. कारण जर आत्ता या सगळ्यामध्ये त्याचं जर नाव आलं असतं तर तो मात्र पूर्णपणे बर्बादच झाला असता. एजेने त्याला धक्के मारत घराच्या बाहेर काढलं असतं आणि दुर्गाने हे केलं हे सांगितल्यानंतर एजेंना घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो. आणि त्या क्षणी इकडे एजे सांगतात की याला घेऊन जा तुम्ही, कारण हा आमच्या घरातल्या लोकांवर आरोप करत आहे आणि वाटेल ते बोलत आहे असे एजे म्हणालेले असतात. आणि त्याचवेळी एजेंनी आता त्याला घेऊन जायला सांगितलेलं असतं आणि मग पोलीस विक्रांतला घेऊन जातात. आणि हे दुर्गानं केलं ही गोष्ट जेव्हा एजेंना कळते तेव्हा एजेंना मात्र खूप राग आलेला असतो. एजे भयानक चिडलेले असतात. एजे म्हणत असतात की दुर्गा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, कारण तू अशा पद्धतीनं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असे एजे बोलत असतात. विक्रांतला तर आता पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि त्याचवेळी इकडे एजेंनी आता सांगितलेलं आहे आत्ताच्या आत्ता याला घेऊन जायचं आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा याला झाली पाहिजे. हा अजिबात पोलीस जेलमधून सुटला नाही पाहिजे, कारण मागच्या वेळी जे घडलेलं होतं ते आता पुन्हा घडता कामा नये असं एजेंनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता
सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे कालिंदीला, कारण हे सगळं दुर्गाने केलं ही गोष्ट कालिंदीला माहिती झालेली असते, कारण तिला जाणवत असतं. आणि त्यावेळेस आता एजे बोलू लागतात की दुर्गा, तुझ्याकडून मला अपेक्षा नव्हती, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता, तू असं काहीतरी कांड करशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, आणि आज तू जे काही केलेलं आहे त्याच्यामुळं तो विश्वास तू गमावलेला आहेस. हे ऐकल्यानंतर दुर्गा म्हणत असते, एजे माझं ऐकून तरी घ्या, अहो मी मुद्दामून नाही केलेलं हे सगळं, एजे प्लीज माझं ऐकून घ्या असं दुर्गा म्हणत असते. एजे म्हणत असतात की बास, मला आता काहीही ऐकायचं नाही, कारण आत्तापर्यंत तू जे काय सांगितलेलं आहे, आत्तापर्यंत तू जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे, आणि आत्तापर्यंत मी शांतपणे सगळ्या गोष्टी इकडे मी बोललेलो आहे. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा इकडे दुर्गा म्हणत असते की हे सगळं जे केलेलं आहे ती फक्त आणि फक्त मी तुमच्यामुळं केलेलं आहे, कारण एजे ज्यावेळेस तुम्ही हे केलेलं आहे आणि तुम्ही लीलाला घरात घेतलं तेव्हा माझा तुमच्यावरचा विश्वास संपला, आणि आता तुम्ही माझ्या भावाचं आयुष्य बर्बाद करत होता, कारण ही रेवती जी आहे ती चांगली मुलगी नाही आहे. तुम्हाला नाही माहिती रेवती कशी आहे, खरं तर एजेंना सगळंच माहिती आहे. रेवतीच्या बाबतीत तिच्या आयुष्यामध्ये जे काय घडलेलं आहे त्याबद्दल एजेंना ऑलरेडी माहिती आहे, कारण त्यावेळेस एजेंनीच रेवतीचा जीव वाचवलेला असतो. विक्रांतमुळे रेवतीने स्वतःच्या हाताची नस कापलेली असते, पण ही गोष्ट मात्र दुर्गाला माहिती नसते. दुर्गाला असं वाटत असतं की घरात कोणालाच माहिती नाही की रेवती आणि त्याचबरोबर इकडे या विक्रांतचं प्रेम प्रकरण होतं, याबद्दल घरात कोणाला माहिती नाही असं दुर्गाला वाटत असतं. आणि दुर्गा ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण एजेंनी तिला सांगितलेलं असतं की आता गप्प बसायचं आहे. आणि त्या क्षणी कालिंदी बोलायला सुरुवात करते की दुर्गा मॅडम, तुम्ही इथपर्यंत तुमची मजल जाईल असं मला वाटलं नव्हतं. एजे, आता मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत की दुर्गा मॅडमनी प्रत्येक वेळेस या गोष्टी केलेल्या आहेत, आणि एवढंच नाही तर त्यांनी आमच्या घरी येऊन आमचा अपमान केलेला आहे. आम्ही दळभद्री आहोत, आम्ही दळिद्री आहोत म्हणून त्यांनी आम्हाला हिनवलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या गरिबीची चेष्टा उडवलेली आहे, आमच्या गरिबीबद्दल वाटेल ते शब्द त्या बोललेल्या आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र इकडे सरस्वती म्हणत असते की एजे, तुम्ही माझ्या भावाला शिक्षा दिलेली आहे, इथं दुर्गा मॅडमची चूक आहे आणि त्यांच्या बोलण्यामुळे हे सगळं झालेलं आहे. एजे म्हणत असतात की बाद झालं सरस्वती, कारण मागच्या वेळेसच मी सांगितलेलं होतं, जेव्हा मला कळेल की विक्रांत चुकीचा आहे आणि विक्रांत चुकलेला आहे तेव्हा मी त्याला सोडणार नाही, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं, आणि त्यावेळेसच मी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. नेक्स्ट टाईम जेव्हा विक्रांतकडून चूक होईल तेव्हा त्याला माफी नाही, त्याला त्याची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे, हे एजे बोलत असतात. आणि एजे गुरुजींना सांगत असतात की गुरुजी, आता हे लग्न झालंच पाहिजे, काहीही झालं तरी हे लग्न थांबता कामा नये असं एजे सांगत असतात. त्याचबरोबर एजे म्हणत असतात की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून दुर्गा, खरंच मला वाटत होतं की माझ्यानंतर हे घर कोण सांभाळू शकेल तर ती फक्त तू आहे, पण आज तू दाखवून दिलेलं आहे की ती लायकी तुझी नाही, कारण तू कोणत्या थराला जाऊ शकते हे मला कळलेलं आहे. एजे मात्र भयानक चिडलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे लीला म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे. तेव्हा एजे म्हणतात की बाद झालं, कारण हे सगळं कुणामुळं झालेलं आहे, याहीपेक्षा हे घडलेलं आहे हे खूप भयानक आहे. आणि एजे म्हणत असतात की आता काही झालं तरी हे लग्न होणार आहे. यश आणि रेवती, खरंच मला माफ करा, मला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणायचा होता, तुमचा हा क्षण खूप आनंदमय करायचा होता, पण हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे असं म्हणत ते माफी मागत असतात. त्याचबरोबर लीलाच्या आईबाबांचीही माफी मागतात, आणि मग लीलाचे बाबा इकडे एजेंची माफी मागतात. त्याचबरोबर इकडे कालिंदीही म्हणत असते की खरंच एजे, आज तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, तुमच्यामुळे माझ्या रेवूचं लग्न होऊ शकलेलं आहे. आत्तापर्यंत दुर्गा मॅडमनी जी कटकारस्थानं केलेली होती त्यामुळं माझ्या रेवूला, माझ्या मुलीला खूप त्रास झालेला आहे. आणि त्यानंतर आता कालिंदी म्हणत आहे की लीला, आजपर्यंत जसं तू रेवतीला लहान बहीण म्हणून सांभाळलेलं आहे तसंच इथून पुढे तिचा सांभाळ कर, आणि त्या घरामध्ये तिला त्रास होणार नाही याची काळजी घे. त्याचबरोबर एजे सांगत असतात की कालिंदी ताई, त्याचबरोबर लीलाचे बाबा, तुम्ही काळजी करू नका, रेवतीला आमच्या घरामध्ये अजिबात त्रास होणार नाही, त्याची काळजी मी स्वतः घेत आहे. आता इकडे यश आणि रेवती निघालेले आहेत. तेव्हा सगळ्यांच्या समोर लीला सांगते की मी पुढे जाते आणि गृहप्रवेशाची तयारी करते. तेव्हा एजे म्हणत असतात की थांब लीला, कसं आहे माहिती आहे का, दुर्गाने जे कारस्थान केलेलं आहे त्या कारस्थानाची शिक्षा अजून दुर्गाला कुठं दिलेली आहे. जोपर्यंत दुर्गाला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण रेवतीचा गृहप्रवेश करायचा नाही. आधी दुर्गाला शिक्षा होणार आणि मग रेवतीचा गृहप्रवेश होणार. एजेंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. एजे डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतात. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जखमेची काळजी घ्यायची आहे, बाकी घाबरण्यासारखं काही नाही, कारण गोळी ही चाटून गेलेली असते.
आता इकडे दुर्गाला एजे नक्की काय शिक्षा देणार आहे, तिला जेलमध्ये पाठवणार का तिला घराच्या बाहेर करणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.